पनवेल महानगरपालिकेच्या सभागृह नेतेपदी आज प्रकाश बिनेदार साहेबांची या ठिकाणी निवड झालेली आहे. खरं अगोदर तर त्यांचं मी अभिनंदन करतो. साहेब, अभिनंदन खूप खूप तुमचं. आज आपली निवड झालेली आहे, महापौर साहेबांनी आपली निवड केलेली आहे. एक आंबेडकरी चळवळीतील जो प्रवास सुरू झाला तो आज सभागृह नेतेपदी पोहोचलेला आहे. अर्थातच खूप मोठा कालावधी आहे. या पदावर विराजमान होत असताना पहिल्या आपल्या भावना काय आहेत मला सांगा. मी या ठिकाणी आमचे सर्वांचे महापौर सन्माननीय नितीनभाई पाटील साहेब यांचं खूप खूप धन्यवाद या ठिकाणी देतो की त्यांनी आज माझी पनवेल महानगरपालिकेच्या सभापतीपदी पत्र देऊन नियुक्ती केलेली आहे. या नियुक्ती संदर्भात मी माननीय ज्यांचा उल्लेख मी भाषणामध्ये माझ्या राजकारणातील देव माणूस रामशेठ ठाकूर साहेब असा करतो, ते आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, आमचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर साहेब आणि जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाशजी कोळी साहेब, आमचे माजी सभागृह नेते परेजी ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या आदेशान्वये या ठिकाणी पक्षाच्या वतीनं माझं नाव या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे. त्याला या ठिकाणी आमचे महापौर साहेब तथा गटनेते नितीनभाई पाटील साहेब यांनी त्याला मान्यता दिली, त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. आणि त्याचबरोबर आपण उल्लेख केला की आंबेडकरी चळवळीमधील एका व्यक्तीला या ठिकाणी हे मानाचं पद या ठिकाणी दिलंय, त्याबद्दल पक्षाचं आणि माझ्या नेतेमंडळींचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो. यापूर्वी देखील भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून अनेक पदं ही मागासवर्गीय समाजासाठी बहाल केलेली आहेत. मी बहाल शब्द म्हणतो कारण त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा जातीभेद नाही. सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी समाजाला न्याय देण्याची भूमिका सातत्यानं या ठिकाणी रामशेठ ठाकूर साहेब, आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी राहिलेली आहे. मला माझी पात्रता आहे की नाही मला माहिती नाही, परंतु देखील पक्षाने मला जिल्ह्याचं सरचिटणीस पद दिलेलं आहे, पक्षाने मला पक्षाचं पक्षप्रवक्ता पद दिलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या आधीच्या ज्या महापौर होत्या त्यांना 2.5 वर्ष हे महापौर पद या ठिकाणी राखीव होतं अनुसूचित जाती महिलेकरिता. त्याच्यानंतर 2.5 वर्षाच्या नंतर सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षण पद हे गायब झालं आणि सर्वसाधारण महिलेला राहिलं. तरी देखील भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने त्या महिलेला पुन्हा बौद्ध समाजाचे असताना देखील आंबेडकरी चळवळीचे असताना देखील पुन्हा 2.5 वर्ष ही संधी दिली. याचा अर्थ सर्व धर्म समभावाची भावना या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त केली जाते. SC, ST, NT, OBC मायनॉरिटी या घटकाला न्याय देण्याचं काम जर कोण करत असेल तर भारतीय जनता पक्ष करतो. रामशेठ ठाकूर साहेब, आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब आणि पक्षाचे आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाशजी कोळी साहेब हे करतात, हे आवर्जून या ठिकाणी मला सांगायचं आहे. बरं, महापौर साहेब, आपल्याला मला विचारायचं खरं म्हणजे आज या ठिकाणी सभागृह नेतेपदी आज प्रकाश बिनेदार यांची निवड केलेली आहे. या निवडीमागे कोणत्या आपण गोष्टी पाहिल्या की त्यांची निवड आपल्याला योग्य वाटली? खरं तर ॲडव्होकेट प्रकाशजी बिनेदार साहेब हे पनवेल नगरपालिकेपासूनचे नगरसेवक आहेत आणि नगर परिषद असताना नगरसेवक आहेत. आज पक्षामध्ये विविध पदांवर त्यांनी काम केलेलं आहे. आजही ते आता जिल्हा सरचिटणीस म्हणून काम बघत आहेत. त्यामुळे प्रदीर्घ असा प्रशासनाचा अनुभव, राजकीय अनुभव, त्यामुळे त्यांनी केलेली पक्ष संघटनेत केलेली मेहनत, यामुळे लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब असतील, आमदार प्रशांत ठाकूर असतील, आमचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी साहेब असतील, या इथे परेश ठाकूर साहेब असतील, या सर्वांचं तुम्ही म्हणता ना असं हरहुन्नरी कार्यकर्त्याकडे लक्ष असतं. त्याप्रमाणे ॲडव्होकेट प्रकाशजी बिनेदार साहेब यांची ही निवड सार्थ ठरली आहे असं मी मानतो. ज्याप्रमाणे आमचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर साहेब यांनी जे काम केलेलं आहे त्याप्रमाणेच ते निश्चितच या पदाला ते न्याय देतील असा मला विश्वास वाटतो. बरं, आगामी काळामध्ये मग या सगळ्यांचा समन्वय साधताना आपण कुठल्या गोष्टी महत्वाच्या त्यांच्याकडनं अपेक्षित करता? सभागृह नेता हा पूर्ण सभागृहाचा असतो, त्यामुळे संपूर्ण सभागृहामध्ये जे काही विषय जनतेच्या हितासाठी होतील त्या मागे त्यांची यामागची भूमिका ही मोलाची ठरणार आहे. त्यांचं मार्गदर्शन यासाठी अतिशय मोलाचं ठरणार आहे. सभागृहामध्ये निश्चितच ते संपूर्ण सभागृहाला न्याय देतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. इतर ज्या नियुक्त्या अजून बाकी आहेत म्हणजे महत्वाच्या ज्या समित्या आहेत त्यांच्यामध्ये अध्यक्षपदाच्या असतील किंवा इतर समित्यांच्या, तर त्या निवडीबाबत अजून तारीख ठरलेली आहे का? स्थायी समिती सभापती आमचा 18 तारखेला या इथे विराजमान होईल आणि महिला बाल कल्याण सभापती ह्या सुद्धा 18 तारखेला इथे विराजमान होणार आहेत.
त्यामुळे त्यांची निवड पक्ष संघटना योग्य माणसाची करेल असा मला ठाम विश्वास आहे. तर आता एकच शेवटचाच प्रश्न विचारणार आहे की विरोधी पक्ष नेतेपदी आज अरविंद म्हात्रे यांची निवड झालेली आहे. एकतर त्यांनी सांगितलं की अगोदर तुम्ही केली नव्हती, परंतु उद्या कदाचित कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये आपली सुनावणी आहे आणि त्यामुळे आज आपण घाईघाईत करता, असाच एक थोडक्यात बोलण्याचा त्यांचा म्हणजे हे होता. परंतु प्रत्यक्षात तसे बोलले नाही. त्यांनी त्या निवडीचं म्हणजे तुम्ही जो निर्णय घेतला त्याचं स्वागत देखील केलं, परंतु कुठेतरी त्या गोष्टीचा देखील संदर्भ आहे असं त्यांचा एक म्हणण्याचा अप्रत्यक्ष एक म्हणजे सूर होता. तुम्हाला काय वाटतं, तुमची काय भूमिका होती? मागची जी सर्वसाधारण सभा झाली पहिली, तशी खऱ्या अर्थाने ती दुसरी, तर त्यामध्ये सुद्धा त्यांनीच वाचून दाखवलेलं जे शेवटचं वाक्य, मी त्याच्यावरच बोट ठेवलं होतं की याला सर्वसाधारण सभेमध्ये मान्यता लागत नाही. हे केवळ आणि केवळ महापौरांचे अधिकार असतात. त्यामुळे सभागृह नेता आणि विरोधी पक्ष नेता याला सभागृहामध्ये मान्यता द्यायला पाहिजे असं नसतं. त्यामुळे ती आज मान्यता मी आज दिलेली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या ज्या सभा असतील त्यामध्ये ह्या दोघंही त्यांच्या त्यांच्या भूमिका ते वठवणार आहेत. कोर्टाची उद्या सुनावणी म्हणून आज केला असं म्हणता येणार का? असं चुकीचं आहे, हे अजिबात चुकीचं आहे. ते कोर्टात तसं त्या सुनावण्या अजून 10 होतील. तुम्हालाही कोर्टाचा अनुभव आहे, त्यामुळे असं होत नाही. आमचं म्हणणं आज जरी नसते गेले तरी आम्ही आमचा कोर्टात आम्ही हेच मांडलं असतं की ते आम्ही देणारच होतो आणि कोर्टही असं म्हणणार होतं की बाबा तो अधिकार महापौरांचा आहे, त्यासाठी कोर्टात जायची काय आवश्यकता नव्हती असं मी म्हणतो. भुजबळ साहेबांना मुद्दा मला विचारायचा म्हणजे ऍडव्होकेट म्हणून आता ते पण आहेत आणि तुम्ही अर्थातच सिनियर त्या सगळ्या बाबतीत, तुम्हाला वाटतं अशा पद्धतीचा एखादा कायद्याचा अभ्यासक माणूस जेव्हा या सगळ्या पदावर विराजमान होतो तर त्याचा म्हणजे त्याचा काय फायदा होऊ शकेल आणि तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल म्हणूया? कारण किती झालं तर तुम्ही सिनियर आहात. नाही, मी वकिलीमध्ये सिनियर असेल, परंतु राजकारणामध्ये नितीनबाई आणि प्रकाशजी बिनेदार माझ्यापेक्षा सिनियर आहेत. राजकारणाचा त्यांना खूप अभ्यास आहे. नसं म्हणजे एक एक माणसाची नस त्यांना माहिती आहे, विरोधकांची नस माहिती आहे. त्यामुळे निश्चितच नितीनबाई जेवढ्या चांगल्या प्रकारे महापौरपद भूषवतील तेवढंच चांगल्या प्रकारे सभागृह नेतेपद सुद्धा ॲडव्होकेट प्रकाशजी बिनेदार भूषवतील आणि निश्चित आम्हा सर्व नगरसेवकांना न्याय देतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि निश्चित भारतीय जनता पक्षाला चांगले दिवस या दोघांच्या काळात निश्चित येतील हेही मी सांगतो. बिनेदार साहेब, आपल्याला एक शेवटचा प्रश्न असणार आहे. एकतर आंबेडकरी चळवळीतील आपण या ठिकाणी मी सुरुवातच केली की आंबेडकरी चळवळीतून आपला प्रवास सुरू झाला, आज या पदावर आपण पोहोचलो. अर्थातच आंबेडकरी जनतेची आपल्याकडनं अपेक्षा असणार आहे. अशावेळी पनवेल महानगरपालिकेचे सभागृह पद आपण भूषवता, त्यावेळी तुमच्या डोक्यात काय त्यांच्याविषयी? या ठिकाणी फार चांगला आणि सुंदर प्रश्न आपण विचारलेला आहे. आंबेडकरी चळवळीशी एकनिष्ठ राहण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही सुरुवातीपासून कॉलेज जीवनापासून केलेला आहे. आपण एकत्र होतोच आणि त्याचबरोबर आता जी संधी मला या ठिकाणी मिळालेली आहे, या संधीच्या सोबतीमध्ये या घटकाला सोबत घेऊन या ठिकाणी त्यांच्या ज्या इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टिकोनातून सातत्यानं प्रयत्न केला जाईल. माझ्या मनामध्ये असं आहे की मग महानगरपालिका हद्दीमधील जो समाज घटक आहे, मग त्याच्यामध्ये सुशिक्षित असतील, वकिलांची टीम असेल, इंजिनियर असतील, डॉक्टर असतील, या वेगवेगळ्या घटकाला आम्ही या ठिकाणी बोलून आणि त्याचबरोबर काही जे महिलांचे बचत गट आहेत यांना या ठिकाणी बोलवून त्यांच्या समस्या काय आहेत त्या जाणून घेणार प्रत्येक घटकाच्या, आणि त्याचबरोबर त्यांना अपेक्षित काय अशावर चर्चा करून त्या ठिकाणी मार्ग काढून या ठिकाणी आंबेडकरी जनतेला आमचा माणूस या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने सभागृह नेतेपदी निवड केली याचा सार्थ अभिमान आमच्या आंबेडकरी जनतेला राहील. अशाच पद्धतीत भविष्यामध्ये काम केलं जाईल. बिनेदार साहेबांची कारकीर्द मी पाहिलेली आहे. खरोखर अतिशय अभ्यासू नेते म्हणून त्यांनी नगरसेवक म्हणून आपण त्यांनी भूषवलेला आहे. त्यांच्या सभागृहात मांडलेले प्रश्न आपण निश्चितच ऐकले असतील. प्रत्येक गोष्टी त्यांनी अभ्यासूपणे मांडलेल्या आहे. आपल्याला त्यांच्याकडनं निश्चितच पुढील काळामध्ये पनवेल महानगरपालिकेच्या जनतेच्या विकासासाठी ते काम करतील याची अपेक्षा असणार आहेत. या निवडीबद्दल पुन्हा एकदा मी त्यांचं अभिनंदन करतो. तुम्हाला याबाबत काय प्रतिक्रिया तुमची व्यक्त करायची ती अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात न्यूज करता पनवेल. धन्यवाद.